अध्यक्ष महोदय, खरं तर मंत्री महोदयाचं उत्तर पाहिजे तेवढं स्पष्ट नाही आहे. मला एक सांगा, प्रदूषण होते हे तर सूर्यप्रकाश एवढं सत्य आहे. आणि मग प्रदूषण जर झालं, तुम्ही उपाययोजना करता, नंतरची भाग आहे. पण प्रदूषण झालं त्याच्यावर का गुन्हे का दाखल होत नाही? आणि मला वाटतं आपण उद्योग मंत्री अध्यक्ष महोदय, तुम्ही आज आपण पाहतोय का काही नाशिक भागातले असेल किंवा तुमच्या औरंगाबाद असेल किंवा पुन्हा चाकणमध्ये असेल, कित्येक शेतकरी आम्हाला तक्रार घेऊन असतं का जे काही वेस्ट मटेरियल आहे ते वाहत जातं आणि त्याच्यामुळं सगळ्या शेतीचे पिकं उद्ध्वस्त होताना आपणही पाहिलेलं आहे अध्यक्ष महोदय. आता हा तर पुऱ्या कंपनीचीच खरं तर सगळ्यांची हे सगळी पाहणी आवश्यक आहे. आपण याचा अहवाल सादर केला पाहिजे का ज्या अति प्रदूषण देणाऱ्या ज्या कंपन्या असेल ज्याच्यामुळे मानवी जीवन सगळं धोक्यात येतं, तर त्यावर आपण खरं तर कारवाई करणं गरजेचं आहे. त्याचा अहवाल पुढच्या सभागृहामध्ये आपण ठेवला पाहिजे का एकूण अशा किती कंपन्या आहेत ज्याच्या तक्रारी झालेल्या आहेत, त्यात बंदोबस्त झाला का नाही झाला. कारण ह्या कंपन्या मोठ्या मोठ्या असतात. आम्ही इथे जरी काही प्रश्न विचारला, जसं आता काही सदस्य हजर राहिले नाही, उद्या दिल्लीहून एखादा फोन आला का कारवाई थांबून जातं, आपल्याला माहित आहे अध्यक्ष महोदय. आणि मग तसं होऊ नये. आता प्रदूषण झालं हे तुम्ही मान्य केलं, मग प्रदूषण झालं तर तुम्ही फौजदारी गुन्हा दाखल का केला नाही? आणि नाही केला तर करणार आहे का?